भगवंताजवळ काय मागावे? भगवंताजवळ काय मागावे? परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे. म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. बरोबर ना? जसा आपल्या मनामध्ये आहे तसा तो आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर अवलंबून आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्या विषयांबरोबरच त्याचे फळ म्हणून सुख दुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. आता महाराजांनी इथे एक दृष्टांत दिलेला आहे. एक मनुष्य एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेला असतो. दमून भागून वाटसरू असतो, प्रवास करून दमलेला असतो आणि झाडाखाली बसलेला असतो. आता त्या माणसाला काही माहित नाहीये की हे जे झाड आहे तो कल्पवृक्ष आहे. दमलेला असतो आणि मनामध्ये येतं की मी एवढा दमलेलो आहे, कंटाळलो आहे. जर का मला इथे भूक लागलेली आहे, जर मला इथे थोडंसं काहीतरी खायला पदार्थ मिळाले असते तर किती बरं झालं असतं. आणि असं मनामध्ये येता क्षणी त्याच्यासमोर पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट उपस्थित होतं. त्याला कडकडून भूक लागलेली असते, मनसोक्त यथेच्छ जेवतो तो. त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो, अरे जर का आता जरा झोप आली नाही का, पोट गच्च भरलं की मनुष्याला झोप येते, तशी त्याला झोप येते. पण आता खाली कसं दगड वगैरे असतात, माती असते. विचार करतो तर या ठिकाणी जरा चांगली गादी वगैरे झोपायला असती तर किती बरं झालं असतं ना. असं मनामध्ये येता क्षणी तिथे गादी उपस्थित होते. लोड येतो टेकायला, उशी येते डोक्याखाली ठेवण्यासाठी. एक छोटंसं मलमली असं पांघरुण येतं. सगळं येतं बरं का, मनामध्ये यायचा अवकाश की सगळं येतं. आणि तो आता झोपायच्या तयारीला लागतो की आता आपण थोड्या वेळ झोपूया छानपैकी आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. आणि झोपणार तेवढ्यात त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे मघापासून मी जे काही मनामध्ये विचार करतोय ते खरं व्हायला लागलंय. काय आहे काय या जागेमध्ये नक्की? हे भूतबीत तर नसेल ना? असं म्हणता क्षणी त्या झाडावरनं भूत उडी मारतं आणि त्याच्या समोर येतं. अरे आता भूत आला, आता हे काय करते, आता मला हे खाते की काय, असा विचार केल्या क्षणी ते भूत त्याला खाऊन टाकतं. म्हणजे मनुष्याला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. जर का एखादी गोष्ट आपल्याला मिळत आहे तर ती कशामुळे मिळत आहे याचा विचार मनुष्य खोल जाऊन करत नाही. वरवर पाहतो. त्याच्या मनामध्ये असं आलं का की ह्या झाडावर किंवा ह्या जागेमध्ये कुठे देव तर नसेल ना? त्याला काय वाटलं की इथे भूत तर नसेल. त्याची सगळी इच्छा पूर्ण होत होती, पण मनामध्ये काय इच्छा करायची ह्याची अक्कल त्याला नव्हती. आणि ह्याची अक्कल कुणाला असते? तर जो संत संगती करतो त्याला ती अक्कल येते की कुठं काय मागावं. आपण लहानपणापासून परावलंबी आहोत. जगण्यासाठी कुणावर ना कुणावर तरी आपण अवलंबून आहे. लहानपणी आई वडिलांवर आहे, त्याच्यानंतर आपल्या जो कोणी पती असेल पत्नी असेल त्याच्यावर अवलंबून आहे, कुठल्या तरी नोकरीवर अवलंबून आहे, त्याच्यानंतर वृद्धपणी आपल्या मुलाबाळांवर अवलंबून आहे. बरोबर आहे का? पण ह्या सगळ्या व्यक्तींकडे आपण जे जे काही मागू त्या इच्छा आपल्या पूर्ण होतील का? काही प्रमाणामध्ये होतील. या सगळ्यांकडे आई वडिलांकडे काय मागायचंय, पतीकडे काय मागायचंय, मुलांकडे काय मागायचंय, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, संसारिक गोष्टी आहेत. पण भगवंताकडे काय मागायचं आहे ते मात्र आपल्याला आपल्या कर्म प्रारब्धानुसारच कळणार आहे. आपलं जसं कर्म आहे तशी आपली वासना होणार आहे.
आपण नेहमीच हा मुद्दा घेतो की गुरुमाऊलीत यायची बुद्धी सगळ्यांना होते का? नाही होत. ज्यांचं कर्म चांगलं आहे, पूर्वकर्म ज्यांनी चांगलं केलेलं आहे, त्यांना ती बुद्धी होते. मग आपलं कर्म कशा प्रकारे सुधरवायचं आहे, कारण की आपल्याला जर का चांगलं फळ पाहिजे तर त्यासाठी पेरणी सुद्धा काहीतरी चांगली करायला पाहिजे ना. पेरोनिया साळी गव्हाचे ते पीक घ्यावया निशंक धावू नये. साळी पेरली आणि म्हणणार की मला गव्हाचं पीक पाहिजे, होणार आहे का? असं होणारच नाही. जर तुम्ही कारलं पेरलेलं आहे तर त्याला आंबा लागेल का? लागणार नाही. निसर्गाचा नियम आहे, जे आपण पेरणार आहे तेच आपल्याला परत मिळणार आहे. पण आपल्याला निश्चितच कळत नाही की कुणाकडे काय मागावं. बघा, एक म्हातारा माणूस होता आणि आजारी पडलेला होता. त्याचा अंतकाळ जवळ आलेला होता. खूप आजारी होता, असा तडफडत गादीवर पडलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे सगळे नातेवाईक गोळा झालेले होते. आता ह्या क्षणाला तो जाईल का पुढच्या क्षणाला जाईल अशी अवस्था होती. आणि त्या अवस्थेत तो म्हणत होता, पुटपुटत होता, लिंबू लिंबू लिंबू. सगळ्यांना काहीच कळेना झालं की हा असं का म्हणतोय की लिंबू लिंबू म्हणजे नक्की काय. आणि सगळ्यांना कुणालाही त्या लिंबू या शब्दाचा अर्थ कळायच्या आधीच त्यांनी प्राण सोडले. त्यानंतर अनेक जण सगळे विचार करत बसले की काय असेल लिंबाचा अर्थ. मग त्याच्या अंत्यक्रिया वगैरे ज्या वेळेस केल्या त्यावेळेस काय केलं, त्याच्या नैवेद्यामध्ये लिंबाच्या फोडी, अख्खी लिंब वगैरे ठेवली. सामान्य मनुष्य एवढंच करू शकतो ना. त्याच्या पलीकडे जाऊन काय विचार करणार तो. झालं, मग सगळ्या विधी पार पडल्या आणि काही काळाने त्या माणसाचं जे घर होतं त्याच्या बाजूला मोठी अशी बाग होती. ती बाग त्याच्या मुलांनी, नातवंडांनी विकायला काढली आणि एका मोठ्या बिल्डरला गाठून ती जागा विकून टाकली. त्या बिल्डरनी तिथे एक मोठी बिल्डिंग उभी करण्याची सुरुवात केली. जुना वाडा जो होता तो पाडला, आजूबाजूला सगळी बागेमध्ये जी काही झाडं होती ती पाडली आणि खोदकाम चालू झालं. खोदकाम चालू झालं. नातवंड असतात, मोठी मुलं होती, नातवंड मोठी झालेली होती. आता ती मुलं येता जाता तिथे बघायची की काय काय चाललंय आपल्या जमिनीवर. होय ना, आपण ज्या जमिनीमध्ये, ज्या घरामध्ये आपण वाढलो त्या जागेबद्दल आपल्याला काय असतंय, आपल्याला अप्रूप असते, आपल्याला एक प्रकारचं प्रेम असते, ओढ असते. त्याप्रमाणे ती मुलं येता जाता बघायची की काय चाललंय, आज काय काम झालं, उद्या काय काम होणार आहे, विचारायची. आणि एकदा त्या बिल्डरच्या तिथे जाऊन चौकशी करत होती की कुठपर्यंत काम आलंय काय. त्यावेळेस त्या बिल्डरनी सांगितलं की काही नाही, अहो इथे एक झाड होतं लिंबाचं आणि ते आम्ही काढलं. ते झाडाच्या खाली आम्ही खोदकाम जेव्हा चालू केलं त्यावेळी आम्हाला एक गुप्तधनाची पेटी सापडली आणि त्या पेटीमध्ये खूप हिरे, मोती, माणिक, सोने, चांदी असं सगळ्यांनी भरलेली गच्च अशी ती पेटी होती. आता त्याचं काय करायचं ह्याचा आम्ही विचार करत आहे. तो म्हणतो, मुलगा काय म्हणतो की नातवंड म्हणतात की ह्याच्यावर आमचे हक्क आहे, आता आमची जागा होती नाही तर तुम्ही आम्हाला ती पेटी परत द्यायला पाहिजे. तो बिल्डर म्हणतो नाही, जोपर्यंत ही जागा तुमची होती तोपर्यंत तुमचा त्याच्यावर हक्क होता. आता ही जागा आम्ही विकत घेतली म्हटल्यावर ह्याच्यावर आमचा हक्क आहे. बरं, आधी काय अशी बोली ठरलेली नव्हती की काही मिळालं तर ते आम्हाला द्या किंवा तुम्हाला ठेवा, असं आधी काहीही बोलणी झालेली नव्हती. मग आता काय, तर एवढ्या सगळ्या मोठ्या पेटीवर गुप्तधनाच्या यांना पाणी फिरवावं लागलं. आणि नंतर त्या मुलाच्या लक्षात आलं की अरे आपण इथे किती वेळा यायचो, या लिंबाच्या झाडाखाली आपण किती वेळा क्रिकेट खेळायचो, किती वेळा आपण काही काही खेळ खेळायचो. आणि त्या आजोबांनी लिंबू लिंबू जे मरताना बोलले होते त्याचा अर्थ आपल्याला शेवटपर्यंत काही कळाला नाही. जर कळाला असता तर ते सगळं आज आपलं असतं. सांगायचं तात्पर्य काय, त्या संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला कळत नाही, होय की नाही? कळतात का? नाही. मग ह्या शरीराने आपण किती काय काय करत आहे आयुष्यामध्ये, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण या शरीराचा फक्त उपयोग करत आहे तो सुखासाठी
की मला सुख व्हावं, मला सुख व्हावं, ह्याच्यातून मला सुख मिळावं. सगळ्या इंद्रियांनी मला सुख व्हावं ही एकच अपेक्षा आपण करतो. पण त्याच्या आतमध्ये, जसं त्या लिंबाच्या झाडाखाली खोल अशा जमिनीमध्ये गुप्तधनाची पेटी होती, तशी ह्या देहामध्ये सुद्धा एक गुप्तधनाची पेटी आहे. त्याचं नाव परमात्मा असं आहे ना. त्या परमात्म्याला आपण जर का ओळखलं नाही तर मरणानंतर काय उपयोग आहे? एकदा ती जागा विकली बिल्डरला, तो बिल्डर म्हटला त्याच्यावर माझा हक्क आहे. त्याप्रमाणे हा देह जोपर्यंत आहे, जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंतच त्याला ओळखायला पाहिजे. त्याच्यानंतर ओळखून काही फायदा होणार नाही. आणि ते ओळखायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर संतांची संगती धरायला पाहिजे. म्हणून मनुष्याला कळायला पाहिजे की भगवंताकडे काय मागावं. पैसा मागावा का? कशासाठी पैसा? सुखासाठी? कमी असलं तर कोणी दुःखी आहे का हो? जास्त असली तर उलट कटकट आहे. रात्रीच्या झोपा उडतात, होय की नाही? घरामध्ये एवढा माल आहे, झोपा लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही, चोर येईल का? आपल्या तर परिसरामध्ये किती प्रकार झाले या 2-3 महिन्यामध्ये चांगलं माहिती आपल्याला. पैशाने सुख येत आहे का? पैशाने सुख येत नाही. एक असाच फॉरेनचा माणूस आला होता मुंबईमध्ये आणि सगळीकडे फिरत होता. त्याचा एक भारतातला मित्र होता. आवाज कमी करा खांडेकर काका. त्याचा एक भारतातला मित्र होता आणि ते दोघं असे फिरत फिरत तो फॉरेनचा माणूस भारताला नावं ठेवायला लागला. ते काय तुमचा हा भारत किती गच्चाळ आहे, इथे किती घाण आहे, अशी गरीब माणसं आहेत सगळी, काही साक्षरता नाही, काही सुद्धा नाही आहे तुमच्या भारतामध्ये. तुमच्या फॉरेनला येऊन बघ, इतके सुंदर रस्ते असतात, इतकं छान सगळं असतं मस्तपैकी, सगळ्यांकडे भरपूर पैसा आहे, सगळ्यांकडे मस्त मस्त बंगले आहेत. झोपडपट्टी नावाचा तर प्रकारच आमच्या फॉरेनमध्ये नाही. तो असाच फिरायला घेऊन गेलेला असतो. एके ठिकाणी जातो झोपडपट्टीच्या कडेला, थोडंसं अलीकडे, आणि झोपडपट्टीतली मजा दाखवतो त्याला. तो बघत आहे झोपडपट्टीमध्ये काय चाललं. लहान मुलं असतात, मस्तपैकी खेळत बागडत असतात, उंदळत असतात, कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठलंही बंधन नसतं. एक म्हातारी बाई असते, ती मोबाईल घेऊन आपली मस्तपैकी हसत खिदळत कुणाशी तरी आप्त नातेवाईकांशी बोलत असते. काही काही बायकांचा स्वयंपाक चाललेला असतो, माणसं घरी कष्ट करत असतात, काही कामं करत असतात, दमून भागून आली घरामध्ये विश्रांती घेत असतात. अशा प्रकारचं सगळं ते झोपडपट्टीतलं दाखवतो त्याला आणि मग विचारतो, आता सांग तुला काय फरक वाटतोय फॉरेनमध्ये आणि या मुंबईतल्या या झोपडपट्टीमध्ये? त्यावेळेस तो विचार करतो की एका दृष्टीनं बघितलं तर सगळं फॉरेनमध्ये छान आहे, पण हे जे मनाचं वैभव आहे, मनाची शांती आहे, ती मात्र फॉरेनमध्ये कुठेही नाही. हे हास्य नाहीये लोकांच्या चेहऱ्यावर, सगळा एक प्रकारचा ताण चेहऱ्यावर दिसतो, पैसा कमवायचा ताण दिसतो. नातेवाईक नाहीयेत, फोनवर सगळे गुंतलेले आहेत. अशी अवस्था आपल्या इथे अद्याप तरी नाहीये. आता व्हायला लागली ती गोष्ट निराळी. पण खरा आनंद कशात आहे? तर पैसे कमवण्यात नाहीये ना. पैसे कमवायचे आणि नातेवाईकांना दूर सारायचं, याच्यामध्ये काहीही आनंद नाही. मग भगवंताकडे काय मागायचंय? पैसा मागायचा आहे का? तर पैसा मागून काहीही उपयोग नाहीये. जर काही मागायचं असेल तर चांगली बुद्धी माग. आपल्याला लहानपणापासून शिकवले. आपण देवाकडे हात जोडून लहानपणापासून काय म्हणतो? हे देवा मला चांगली बुद्धी दे. आणि त्या बुद्धीचा उपयोग कशासाठी व्हावा? तर त्या बुद्धीद्वारे मला चांगला संग मिळावा आणि त्या सत्संगामधून मला माझ्या मनुष्य जन्माचं खरं सार्थक कशात आहे हे कळावं. यासाठी चांगली बुद्धी परमेश्वराकडे मागायची आहे. म्हणून काय आता महाराज सांगतात की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचं असेल ते माग. आता राजाने मागायला सांगितलंय, म्हटलं भिकाऱ्याने काय मागावं? त्याने आपल्याला बांधायला घोंगडी मागितली. आता ह्याला काय म्हणायचं? अज्ञान म्हणायचं ना.
शकला असता, पण त्यांनी पांघरायला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता. त्याच्यापाशी याने यत्किंचित अशी घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. एखादी व्यक्ती आहे, समर्थ म्हणजे काय, ती सगळं देण्यासाठी समर्थ आहे, तत्पर आहे अशी व्यक्ती, तर तिला काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी. ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही. भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत, तर भक्तांकरताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते, त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला. विभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला, पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणता सोपा उपाय आहे का? नाही. आणि म्हणूनच आपले संत काय मागतात भगवंताजवळ? गाडी बंगला पैसा अडका नोकर चाकर काहीही मागत नाही. कोबराय काय म्हणतात? हे चिदान देगा देवा तुझा विसरण, तेव्हा तुझा मला कधीही विसर होऊ देऊ नकोस, एवढंच मी तुला मागते, एवढंच दान दे. गुणगायन आवडी याची माझी सर्व जोडी. तुझं नामस्मरण करण्यातच मला गोडी आहे, इतर कशामध्ये मला रस वाटू देऊ नकोस, एवढीच कृपा तू माझ्यावर कर. कारण जे काही दिलेलं आहेस ते भरभरून दिलेलं आहेस, त्याच्यापेक्षा इतर कशाचीही मला गरज नाही. समाधानी वृत्ती माणसाची जेव्हा बनेल तेव्हा तो सगळ्यात जास्त सुखी असा होईल. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. बघा, न लगे मुक्ती, मुक्ती सुद्धा नको म्हणतात. मुक्ती म्हणजे काय? तर ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती, की मला परत परत जन्म नको मिळू दे, याला आपण मोक्ष म्हणतो ना. पण त्याची सुद्धा आवश्यकता त्या भक्ताला राहत नाही. न लगे मुक्ती धनसंपदा तर मग लांबचीच गोष्ट आहे. संत संग देई सदा. कारण एकदा जर मुक्ती मिळाली तर कुठून संत संग आला? येणार आहे? संतांची संगती मुक्ती मिळाल्यावर मिळणार नाही. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज काय म्हणतात की मला या गर्भवासाच्या यातना जरी सहन कराव्या लागल्या तरी चालते, पण तू मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, जेणेकरून नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाये हिरे वर देते. जेणेकरून काय होईल? संतांची संगती मला मिळेल. मग अगदी संतांनी आमच्या अंगावर, खांद्यावर, मस्तकावर पाय ठेवले तरी चालते, त्यांच्या पायाची धूळ मला लागली तरी चालेल, पण मला त्यांची संगती मिळू दे. लोकमान्य टिळक जेव्हा तुरुंगवासामध्ये होते तेव्हा त्यांच्यासोबत असलेले बाकीचे काही कैदी होते आणि त्या कैद्यांबरोबर, एक दोन कैद्यांबरोबर घनिष्ठ संबंध लोकमान्य टिळकांचे निर्माण झाले होते. आणि मग मध्ये आधे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या गप्पा व्हायच्या, अध्यात्मावर काही चर्चा व्हायच्या, भगवद्गीतेवर चर्चा व्हायच्या. लोकमान्य टिळक ज्यावेळेस तुरुंगामध्ये होते त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीवरची, गीतेवरची टीका लिहिलेली आहे आणि त्या ग्रंथामधल्या सुद्धा काही गोष्टी हितगुज असं ते सोबतच्या त्या कैद्यांबरोबर करायचे. त्यातले एक जण होते बळवंतराव नावाचे. आणि एकदा त्यांनी ज्यावेळेस एखादी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती सहवासात येते त्यावेळेस आपल्या मनामध्ये तिच्याविषयी अत्यंत प्रेम निर्माण होतं, अत्यंत आदर निर्माण होतो. तशीच अवस्था त्या बळवंतरावांची झालेली होती. आणि आजकालच्या भाषेमध्ये म्हणतात ना की
मी अमुक एका हिरोचा फॅन आहे किंवा मी अमुक एका हिरोईनची फॅन आहे, त्याप्रमाणे बळवंतराव लोकमान्य टिळकांचे फॅन झाले होते. म्हणजे काय तर अतिशय प्रेम बळवंतरावांचं लोकमान्य टिळकांवर जडलेलं होतं. आणि लोकमान्य टिळकांशी गप्पा मारत मारत एकदा त्यांनी असाच प्रश्न विचारला की तुम्ही एवढे आध्यात्मिक आहात, एवढा अध्यात्माचा तुमचा गाढा अभ्यास झालेला आहे, तुम्हाला या सगळ्या अध्यात्माची अनुभूती आलेली आहे आणि तुम्हाला नक्कीच मोक्ष मिळणार आहे असा माझा गाढ विश्वास आहे, असं बळवंतराव लोकमान्य टिळकांना म्हणतात. त्यावेळेस लोकमान्य टिळक काय उत्तर देतात माहितीये का, की मोक्ष मिळेल, हो मोक्ष कुणालाही मिळेल, पण काय करायचं त्या मोक्षाचं, मला मोक्ष उलट मला पुन्हा पुन्हा हा मनुष्य जन्म मिळू दे, जेणेकरून मी या भारत मातेची सेवा दर जन्मामध्ये करू शकेन. माझं रक्त आहे ना या भारत मातेच्या सेवेसाठी दर जन्मामध्ये, दर आयुष्यामध्ये सांडू देत, वाहू देत, अशीच एक माझी प्रार्थना आहे. मोक्ष तर कुणालाही मिळेल, पण सेवेची संधी प्रत्येकाला मिळत नाही. असा हा संतांचा, चांगल्या लोकांचा विश्वास असतो, त्यांची भावना असते. आणि तशी भावना आपली व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज पण म्हणूनच म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. मला ह्या गर्भवासाच्या यातना सहन कराव्या लागल्या तरी चालतील, पण तू मला पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म दे, कारण मनुष्याच्या जन्मातच नामस्मरण घडू शकतं, मनुष्य जन्मातच संतांची संगती घडू शकते, मनुष्य जन्मातच परमात्मा काय आहे, त्या परमात्म्यासारखं मला कसं व्हायचं आहे हे सुद्धा ज्ञान या जन्मामध्येच होऊ शकतं. म्हणून तू मला मनुष्याचा जन्म पुन्हा पुन्हा दे. म्हणजे आपल्याला कळत नाही की भगवंताकडे काय मागावे, देणाऱ्याचे हात हजारो फाटकी माझी झोळी, अशी अवस्था आपली होऊन बसली का. जेव्हा आपण भगवंताकडे जाऊ त्यावेळेस फक्त आणि फक्त समाधानी वृत्तीने आपण त्याच्याकडे जायला पाहिजे, ना की आपल्याकडची सगळी रडगाण्याची लिस्ट घेऊन त्या देवाकडे जायचं आणि त्या देवाला छळायचं, असलं काहीही करायचं नाही. उलट त्यांनी आपल्याला किती चांगल्या अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे आणि आपल्याला किती चांगलं काय काय दिलेलं आहे याची लिस्ट त्याच्याकडे घेऊन जावी आणि मी म्हणते त्याची कृतज्ञता व्यक्त करावी. त्याला सांगावं की मी समाधानी आहे, तू ज्या अवस्थेत ठेवशील, तू ज्या परिस्थितीत ठेवशील त्याच्यामध्ये मी समाधानी आहे, फक्त मला तुझ्यासारखं बनव, तू आणि मी एक होऊ दे, ह्याच्यासाठीचा अट्टहास करायचा आहे. तर आपल्याला खरा मोक्ष जो आहे तो या जिवंतपणीच अनुभवायला मिळणार आहे. आपण ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पूर्ण केला, त्यात सुद्धा आपण बघितलेलं आहे की सुख आणि दुःख, शीत उष्ण, मान अपमान, या सगळ्या परिस्थितीमध्ये जो संत राहतो तो कोण होतो, संत. एवढं आपण होणार नाही, पण थोडी का होईना सुरुवात करायला पाहिजे, तर कुठे आपण त्यांच्या चरणराजापर्यंत तरी जाऊन पोहोचू. आणि म्हणून महाराज आज बोधवचनामध्ये काय सांगतात बघू, भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही, असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. जानकी जीवन स्मरण जय जय राम, श्रीराम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 2 मिनिट ध्यानाला बसूयात.